आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ, निर्भीड निडर जनतेचा आवाज. MJ न्यूजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. जळगावच्या मातीतून थेट जागतिक क्रांती. 7 जानेवारीला जैन हिल्सवर नेमकं काय घडलं, का संपूर्ण देशाचं लक्ष आज जळगावकडे लागलं आहे. आजचा हा विशेष रिपोर्ट जैन इरिगेशन सिस्टम्स आणि त्यांच्या जागतिक दर्जाच्या जैन हिल्समधून. जळगावच्या ओसाण माळरानावर विज्ञानाचा, संशोधनाचं आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचं नंदनवन उभं केलं ते म्हणजे जैन हिल्स. 7 जानेवारीला इथं केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर भारतीय शेतीच्या भविष्यासाठी एक नवा अध्याय लिहिला गेला. या संपूर्ण क्रांतीचे जनक भंवरलाल जैन, ज्यांना संपूर्ण जग बडे भाऊ म्हणून ओळखतात. त्यांचे एकच स्वप्न होते, भारतीय शेतकरी केवळ उत्पादक नाही, तर जागतिक दर्जाचा कृषी उद्योजक व्हावा. आणि 7 जानेवारीला हे स्वप्न पुन्हा एकदा जिवंत झालं. या विशेष शेतकरी कॅम्पमधील महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेऊ. महाराष्ट्रातील 6 राज्यातील शेतकरी या कॅम्पमध्ये सहभागी झाले. निर्यातक्षम शेती कशी करावी यावर स्वतंत्र मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले. केळी, डाळिंब, ऊस व भाजीपाला पिकांसाठी प्रात्यक्षिक सत्र देखील या ठिकाणी ठेवण्यात आले. AI आधारित सिंचन नियोजन सादर करण्यात आले. थेट कॉर्पोरेट खरेदी करार, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग विषयी माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना थेट प्रवेश देण्यात आला. अत्याधुनिक टिश्यू कल्चर प्रयोगशाळेमध्ये एका पेशीमधून लाखो रोपे कशी तयार होतात याचे लाईव्ह डेमो देण्यात आले. प्रत्येक थेंबातून अधिक पीक देणार प्रिसिजन इरिगेशन ही देखील माहिती या ठिकाणी देण्यात आली. माती परीक्षण, पोषक तत्वे व्यवस्थापन, द्रोण फवारणी, सौर ऊर्जेवर चालणारी शेती यंत्रणा आणि खर्च 30 ते 50% कमी करण्याचे प्रत्यक्ष मॉडेल्स या ठिकाणी दाखवण्यात आले. विशेष म्हणजे या कॅम्पमध्ये तरुण शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. जैन इरिगेशनच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले की पुढील 5 वर्षात डिजिटल शेतीशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान स्वीकारलाच पाहिजे. आज बडेभाऊंनी दिलेला वारसा त्यांची पुढची पिढी तितक्याच निष्ठेने, पारदर्शकतेने आणि संशोधनाच्या बळावर पुढे नेत आहे. जळगावची ही जैन व्हॅली आजच्या शेतकऱ्यांची, उद्याची भारताची खरी कृषी पंढरी बनली आहे. MJ न्यूज जळगाव. मी संपादक दादाराव वाघ. आमचा संपर्क क्रमांक 88 06 26 02 98 94 21 51 34 60. डेमो प्लॉट तयार केलेले आहेत. आपल्या कंपनीचे चेअरमन भंवरलालजी जैन, त्यांना आपण बडे भाऊ म्हणतो, त्यांनी 1989 साली इथे चिकूचं प्लांटेशन केलं आणि सगळ्यात प्रथम ड्रिप टेक्नॉलॉजी आणली. आणि नंतर मग सगळ्या क्रॉपचे ड्रिपचे मॉडेल तयार केले आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला. तुम्हाला आता इथे सगळे पिकं ड्रिप खाली दिसतील. भात असेल, मका असेल, सोयाबीन असेल, खरीपमध्ये पण आणि रब्बीमध्ये पण दोघं सीझनमध्ये आपण हे पिकं घेतो. आपण खरीपमध्ये बासमती राईस ड्रिपवर घेतला होता, तिथे आपण 17 क्विंटल उत्पादन घेतलं. तुम्ही म्हणाल की आमच्याकडे भरपूर पाणी आहे, ड्रिपचे काय उपयोग? तर ड्रिपमुळे नुसतं पाणी बचत होत नाही, ड्रिपमुळे 30% पाणी बचत होते, पण निसर्ग पण वाचतो. जो तुम्ही फ्लड इरिगेशन करता त्याच्यातनं मिथेन गॅसचं प्रोडक्शन जास्त रिलीज होतं आणि ते ओझोन लेअरला डिस्टर्ब करून टेम्परेचर वाढतं आहे. आपल्या निसर्गाचं टेम्परेचर दरवर्षी अर्धा डिग्रीने वाढतं आहे. तर ते हे कारण आहे, म्हणून ड्रिप टेक्नॉलॉजी महत्त्वाची.
ते मोठ्या भावांनी हेरलं आणि इथे तुम्हाला ते सगळं तंत्रज्ञान बघायला मिळेल. नंतर अति घनदाट लागवड इथे केलेली आहे, 4x3 मीटर, 3x2 मीटर. नंतर हायड्रोफोनिक्स असेल, एरोफोनिक्स असेल, फ्युचर फार्मिंग असे प्रोजेक्ट इथे डेव्हलप केले. नंतर सगळ्या झाडांचे मातृवृक्ष आणि रुस्टॉक खुंट इथे तयार केले की जेणेकरून शेतकऱ्यांना चांगलं प्लांटिंग मटेरियल मिळेल. म्हणून इथे 200 एकरमध्ये शेड हाऊस उभे करून प्लांटिंग मटेरियलची व्यवस्था केली. खारवट जमिनीमध्ये झाडं मारतात, तर खारवट जमिनीमध्ये रुस्टॉक कोणते जगतील त्या हिशोबाने इथं सगळं ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालतं. अशा पद्धतीने आपण इथे सगळी हे तंत्रज्ञान आपण शेतकऱ्यांना प्रचार आणि प्रसार दरवर्षी करत असतो. 12 डिसेंबरपासून 14 जानेवारीपर्यंत आपला हा 1 महिन्याचा तंत्रज्ञान प्रसाराचा प्रोग्राम असतो. बघा तुम्ही बोर्डावर बघू शकता हॅपीस मिलीबराईचं नाव आहे. जसं की आपल्याकडे सातेरी असते, आगेमोड असतं, साधा असतं, ज्यांना इंग्रजीमध्ये नाव आहे डॉर्सेट, आयसरीन, इंडिका असं नाव आहे त्यांना. तसं ही हॅपीस मिलीबरा हिला संकलित केलेली आहे. युरोपियन मधमाशी ही एकमेव मधमाशी अशी आहे की हिला आपण पाळू शकतो किंवा बॉक्समध्ये ठेवू शकतो. जिथं आपल्या पॉलिनेशनची गरज आहे तिथं आपण हे बॉक्स ठेवू शकतो, आहे की नाही. म्हणजे कांद्याचा प्लॉट असतो किंवा फळबागा असता, आहे की नाही, फ्रूट कलिंगड वगैरे, त्या प्लॉटमध्ये आपण परागीकरणासाठी हे बॉक्स ठेवू शकतो. एक मधमाशी आपला एक बॉक्स 1 एकर हँडल करतो. परत एक मधमाशी 1 किलोमीटर अंतरावरून परागीकरण करून वापस आपल्या बॉक्समध्ये येते. एका बॉक्समध्ये मधमाशाची संख्या असते 30 ते 35 हजारपर्यंत मधमाशा एका बॉक्समध्ये राहू शकतात. परत आपण त्याला म्हणजे एक शेतीला जोडधंदा बिझनेस, जसं की आपण हनी पण कलेक्ट करू शकतो मधमाशांपासून. परत पोलन कलेक्ट करू शकतो. तुम्हाला तर माहिती असेल की नॅचरल हनीची किंमत काय आहे आता 1 किलोची, आहे की नाही. परागीकरणाची आपला पोलनची किंमत आहे 3 ते 4 हजार रुपये पर kg. हे पण तुम्हाला एक सॅम्पल. परत तुम्ही तुमच्या परागीकरणामुळे तुमचा उत्पन्नात वाढ होईल ते फायदा तुम्हाला. परत तुम्ही हे पण विकशाल त्याच्यात फायदा. परत अजून एक सांगतो तुम्हाला उपाय, तुमचं काम झाल्यानंतर तुमच्या आता प्लॉटमध्ये काहीच नसलं तुम्ही जे दुसऱ्या शेतकऱ्यांना पण देऊ शकतो रेटवरती, किंवा तुम्ही आम्हाला चार्ज द्या 2,000-3,000 रुपये महिन्याभरात. ते तुम्हाला त्या पैशानं तुमचा बॉक्स पण शिल्लक राहतो आणि तुम्हाला रेंट पण मिळून जातं. परत तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर एक कुपन शिकता, म्हणजे एक तर म्हणजे बिझनेस येतो आणि तुमचं काम पण होतं. आता नाहीच झालं जंगलामध्ये, आहे की नाही. त्याच्यामुळे आणि असं हवा मारायची संरक्षणासाठी 5,000 झाडं घ्यायचे तिच्यावर. या इबे टाकणं पडेल का आपल्या शेतात हे कालचं. ते बोलून घ्या. या बाबा, या ना, बाबा तुम्ही कुठून आले आणि काय काय बघितलं इथं. सर्व जैनच्या प्रोडक्ट सर्व कोणते प्रोडक्ट बघितले आपण. पाईपलाईनचे, अजून? ठिबकचे, सर्व नळ्यांचे. पिकांमध्ये हा, पिकांमध्ये टमाटर, हे कांदे. काय वाटलं आपल्याला एकदम म्हणजे आतापर्यंत तुमच्या शेतीतला अनुभव आणि इथलं जे हे प्लॅन केलेलं जे पीक आहे तिच्यामध्ये काय फरक वाटला. भरपूर चांगलं आहे आमच्यामध्ये. उत्पादनात फरक पडेल. फरक पडेल, जरूर 100% फरक पडेल. ठीक, ओके. शेतकरी का आपण. बरं, आपण आज जैन इरिगेशनला भेट दिलेली आहे. तुम्ही काय काय बघितलं. केळी, पपई बघितलं, लसूण, कांदे, मिरची. काय वाटलं आपल्याला प्लॅनमध्ये. एकदम छान वाटलं. छान वाटलं. म्हणजे तुम्ही जे आतापर्यंत शेती करत होते त्या पिकामध्ये आणि ह्या पिकामध्ये काय फरक वाटला. देशामध्ये एवढं आहे ठिबक सिंचन आहे सगळं, ड्रिंचिंग पद्धत सगळी ठिबक आणि खतं वगैरे देण्याची पद्धत यांची आणि आपल्यामध्ये खूपच फरक आहे. खूप फरक आहे. मग काय वाटतं आपल्याला ही यांनी जे पद्धत दाखवली ते पद्धत तुम्ही आता तुमच्या शेतीमध्ये वापरणार का. हो, वापरणार. कोणतं पीक आपल्याला आवडलं की जे प्लॅन्ट केलेलं आहे आणि ते तुम्ही आता यूज करणार आहात. आता आम्हाला कांदे आणि पपई कुठून आले आपण. आम्ही करल्याहून शिंदखेडा तालुका. शिंदखेडा तालुका. किती शेतकरी आले आपण.
आमच्या एका गावातून 7 आलो 7 आले का? इंडियाहून 20 जण आले, दुसऱ्याहून आले. ठीक. साखरी ओके. तालुका आणि शिंदखेडा तालुका. ओके. जैन स्वीट ऑरेंज 1 ते 5 व्हरायटी आहे. आपण ब्राझीलवरनं मागवलेले आहे. खालचे जे रोस्टॉक आहेत ते 4 आहेत इथं. हुल्को, लिओपात्रा, लिमो कारो आणि स्विंगल असे 4 रोस्टॉक आहेत. वरचे जे व्हरायटी आहेत जैन स्वीट ऑरेंज 1 ते 5, 1, 2 हे अर्ली आहे, 3, 4 हे मिड आहे आणि 5 ही लेट आहे. ठीक आहे. अशा विभागणी या 5 व्हरायटी केलेल्या आहेत. याचा जो यील्ड आहे एकरी जवळपास 9 टन 5व्या वर्षाचा यील्ड सांगतो या आणि जास्तीत जास्त 15 टनापर्यंत याचा यील्ड आहे. याचं आपण याची जी खासियत आहे ते एका फळामध्ये 1 किंवा 2 सीड निघेल आणि ज्यूस कंटेंट 55% जास्त. ठीक आहे. आणि लूज स्किन आहे. जवळपास फ्लॉवरिंगपासून तर हार्वेस्टिंगचा जो पिरियड आहे याचा तो 8 महिन्याचा आहे, 9 महिन्याचा आहे आणि 10 महिन्याचा असं विभागणी केलेली आहे. ठीक आहे. याच्यासाठी अंतर जे आहे लागवडी अंतर हे 4 बाय 3 मीटर वरती अंतरावरती आपण लागवड करतो. एकरी 333 झाडं बसतात. ठीक आहे. आणि 2 लॅटरल बसवलेले आहेत. याला इनलाईन आपण टाकतो. बेडवरती उंच गादी वाफेवरती लागवड करतो आणि तणविरहित पूर्ण तणविरहित राहण्यासाठी आपण वीडमॅटचा वापर केलेला आहे. मग हे बी टाकावं लागेल का शेतकऱ्याला? वेट मॅट आहे का? हो. मग जसं लोक मल्चिंग वापरतात असं मल्चिंग वापरावं लागेल. वापरावं आणि लागेल. नाही कधी जर तुम्हाला इंटरक्रॉप घ्यावं लागेल मग हम्म. उडीद मूग याच्यापेक्षा हाईटपेक्षा जे कमी हाईटचे जे उंचीचे जे आहेत ते पिकं आपल्याला घ्यावं लागतं. तर याचं साधारणतः पीक किती महिन्यात येतं असं काही अंदाज त्याचा? आम्ही जवळपास 1 ते 1.5 वर्षाचं झाड आम्ही देतो आणि नंतर 3 वर्षापर्यंत थांबवायचं आहे म्हणजे ऑर्गॅनिकवरती करायचं आहे आणि 4-5व्या वर्षी याचं कमर्शियल यील्ड घ्यायचं. एका झाडापासून साधारण 25 ते 30 किलोपर्यंत उत्पन्न मिळतं. 5व्या वर्षाचा यील्ड एकरी 300 झाड बसतात. एकरी 300 झाड म्हणजे 30 किलो जरी पकडलं तरी 300 ते 30 झाडं बसतात. 9 टनापर्यंत उत्पन्न मिळतं. वर्षातून एकच वेळा का? वर्षातून एक वेळा घेतलं पाहिजे. ठीक. हमारा कितीचा आहे? मित्रांनो, आता जैन ग्रीन हाऊसला आलेलो आहे. ग्रीन हाऊसला आलेले आहे आम्ही आता. इथं सर्व पत्रकार